नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी संतप्त सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज आंदोलन करीत 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यामधील कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये सहभाग घेतलेला आहे. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियोजन भवनाच्या परिसराच्या खालच्या भागामध्ये आज हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबतची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा, तसेच राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा सन 2005 पासूनचा आकृतीबंध तयार करण्यात यावा. सेवानिवृत्तीचं वय 60 करा. 10 वर्ष सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकाली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा यांसारख्या विविध प्रलंबित मागण्या लक्षात घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. तसेच 21 एप्रिलपासून या ठिकाणी बेमुदत संप जो आहे तो देखील त्यांनी पुकारलेला आहे. यावेळी ठाणे जिल्हा निमंत्रक समन्वय समितीचे भास्कर गवाळे, कोषाध्यक्ष वीरेन पुसाटे, अध्यक्ष सुनीता पुचारी, तसेच अध्यक्ष प्रदीप मोरे, कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सरचिटणीस वृंदा शेलार हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन आदेशाबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी देखील या आंदोलनादरम्यान करण्यात आलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. 2023 मध्ये आपण 7 दिवसाचं आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली, परंतु तो GR काढत असताना शासनाने त्याच्यामध्ये एक मेक मारून ठेवलेली होती की अंमलबजावणी GR नंतर काढण्यात येईल. योजना लागू केली, परंतु त्याच्या अंमलबजावणीचा GR अद्यापपर्यंत त्यांनी काढला नाही. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7 वेळा आंदोलनं केली, शासनाचा लक्षवेध केला, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला आज संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलन चालू केलेले आहेत. आजपासून बेमुदत संप चालू झालेला आहे. जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाही अंमलबजावणीचा, तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. यामध्ये 17 लाख कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातले सहभागी झालेले आहेत आणि हा संप रेटला जाईल. जोपर्यंत शासन निर्णय पारित करत नाहीत तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. प्रामुख्याने मागणी एकच आहे आमची महत्त्वाची, की जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, परंतु तिची अंमलबजावणीचा GR शासनाने काढलेला नाही आहे. त्याच्यासाठी 7 वेळा आम्ही आंदोलनं केलेत, तरी पण त्याच्यावर शासन निर्णय काढत नाहीत. त्याचप्रमाणे देशातल्या 26 राज्यामध्ये निवृत्तीचं वय 60 आहे, परंतु महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो, तिथे फक्त 58 वय आहे सेवानिवृत्तीचं. ते 60 वर्ष करावं. कंत्राटी पद्धतीची जी भरती चालू आहे ते कंत्राटी पद्धतीने काम करतात. ज्यांची सेवा 10 वर्षे झाले त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतल्या रिक्त जागेवर भरून त्यांना तात्काळ सेवेत नियमित करावं आणि कंत्राटीकरण बंद करावं, खाजगीकरण बंद करावं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम
याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत RTE 25% प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 साठी सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीकरिता देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आलेली आहे. यापूर्वी ही मुदत 20 एप्रिल 2026 पर्यंत होती, मात्र पालकांच्या सोयीचा विचार करून ती 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या कालावधीत संबंधित पालकांनी आपल्या पाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी RTE 25% प्रवेश पोर्टलवरती आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून पालकांना प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता येईल. जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शाळांना व प्रशासकीय यंत्रणेला याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळा केंद्रावरती उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. RTE 25% प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्र पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कोणत्याही पालकांचे नुकसान होऊ नये यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पालकांनी विलंब न करता 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितलं आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवरती सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला आहे. या पाहणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचे स्थलांतरण करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्याच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, तसेच रोबोटिक यंत्रणांचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. घोडबंदर रोड येथील बाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी कॅसर मिल तसेच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली. या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, नंदा पाटील, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता राणी शिंदे, उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास डोले, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, गणेश चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता देखील येथे उपस्थित होते. मुंब्रा परिसरातून नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असून ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे यंदा मे अखेरपर्यंत सर्व नालेसफाईची कामं पूर्ण होतील असा विश्वास महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतर यावर विशेष भर दिला जात असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे. शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जात असून ज्या कंत्राटदाराकडे मनुष्यबळ किंवा यंत्रसामुग्रीची कमतरता भासेल त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणी दरम्यान काही ठिकाणी जुने कलवट तसेच कॅसर मिल येथील नाल्यावरील पूल हा जीर्ण झाला असल्याचं निदर्शनास आले असून या पुलाचं VGTI मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे. खरं तर पावसाआधी, मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नालेसफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंगपर्यंत खरं तर ही नालेसफाई चालू होते. पण ह्या वेळेला आपण पावसाच्या आधी म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिलपासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेलं आहे. मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझिवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे. सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलंय की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना चांगलं हे भेटेल, रिलीफ भेटेल
आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे. केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत, तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते. तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांशी मी चर्चा करणार आहे. परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायर आहेत त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे. आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नालेसफाई असू, ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे. सालाबाद प्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याचे अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे. जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत. 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे. आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे. आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे, किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे, किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपले लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहे, ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणा महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे. आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व पाहणी दौरा असतो महापौर आणि उपमहापौर म्हणा किंवा आयुक्त साहेबांच्या देखरेखीखाली पाहणी दौरा चालू आहे. तसंच ह्याही वर्षी चालू आहे. ह्यावर्षी जरा महापौर मॅडमचं अभिनंदन करावं लागेल की हा दौरा लवकर चालू केलेला आहे, कारण दरवर्षी मे झाल्यानंतर आपलं काम चालू होतं मेच्या आसपास, पण हे एप्रिलपासूनच त्यांनी महापौर मॅडम असतील आणि आयुक्त साहेबांनी तशी सूचना देऊन एप्रिलमध्येच काम चालू केल्यामुळे हे एक शुभ संकेत आहेत की भविष्यात पाण्याचं नाल्यामध्ये जास्त पाणी येऊन किंवा त्याचा प्रादुर्भाव होऊन नुकसान लोकांचं होऊ नये. मग त्याची पाहणी दौरा चालू आहे. मग स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे या संकल्पनेनेच आता प्रशासन आणि महायुती काम करत आहे. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30B MIMच्या नगरसेविका सहर युनिस शेख यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावरून पत्रकार परिषद घेत
सविस्तर खुलासा केला आहे. आपल्या विरोधात सर्व आरोप निराधार असून राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी सहर शेख, हिचे वडील आणि आजोबा उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या जात प्रमाणपत्रावर तक्रारदार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी आक्षेप घेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचे आरोप सहर युनिस शेख यांच्या विरोधात केला होता. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून 25 मार्च रोजी नोंदवलेल्या आक्षेपांमध्ये प्रमाणपत्रावरील काही तांत्रिक त्रुटींचा उल्लेख करण्यात आला होता. या सर्व आक्षेपांना फेटाळून लावत सहर शेख आणि त्यांचे वडील युनिस शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये संबंधित कागदपत्र सादर केली. हे प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वी ठाणे तहसीलदार कार्यालयातून मिळाले असून ते वैध असल्याचा दावा त्यांनी केलाय. सध्याचे तहसीलदार उमेश पाटील यांना कागदपत्र दाखवली असता त्यांनी ती पाहण्यास नकार दिला असा आरोप युनिस शेख यांनी केला आहे. तसेच 23 मार्च रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली होती, मात्र तहसीलदार स्वतः गैरहजर राहिल्याने नायब तहसीलदारांनी सुनावणी घेतल्याचं त्यांनी सुचवलंय. त्यांनी सांगितलंय माहिती अधिकारातून 2009 सालचे रेकॉर्ड मागवले असता संबंधित कार्यालयाकडे ते उपलब्ध नसल्याचं उत्तर मिळाल्याचा दावाही त्यांनी केलाय. सहर शेख यांनी पुढे म्हटलंय की निवडून आल्यानंतर प्रभागात आम्ही कामं करू नये यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून दबाव आणला जातोय. आमच्यावरील सर्व तक्रारी खोट्या असून कोणत्याही पडताळणी समिती किंवा कोकण आयुक्तांकडून अधिकृत पत्र आलेलं नाही. या संदर्भात संबंधित तहसीलदार विरोधात जिल्हा प्रशासन आणि कोकण विभाग आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हमने आज प्रेस कॉन्फ्रेंस ली थी यही सभी एलिगेशंस को बेबुनियादी साबित करने के लिए, क्योंकि हम पर इल्ज़ाम लगाए गए कि हमने फर्जी डॉक्यूमेंट्स बनाए, हमने जाली डॉक्यूमेंट्स बनाए हैं और उसके आधार पर हमने इलेक्शन लड़ा है, हमने बड़े बड़े अधिकारियों की दिशा भूल की है और ऐसे सब इल्ज़ाम की वजह से पिछले 5-6 दिन से मीडिया ट्रायल चल रहा है हमारा और उसमें लोगों ने हम पर कई बड़े बड़े आरोप लगाए, हमको नॉट रीचेबल करार दिया, हमको फरार करार दिया कि हम भाग गए हैं. तो ऐसे सब एलिगेशंस जब लगते हैं और आप जब खुद पर्सनली ग्राउंड लेवल पर SIR का काम कर रहे हो, RTE का काम कर रहे हो, TMC हॉस्पिटल में विजिट्स कर रहे हो, पर्सनली जब आप ये सब कर रहे हो लेकिन मीडिया पे आपके बारे में ये सब चलाया जा रहा है, तो कहीं ना कहीं आप एज अ ह्यूमन पहले तो शॉक में रहते हो कि ये सब कैसे, क्या हो रहा है और क्यों हो रहा है, झूठ कैसे फैलाया जा रहा है. तो वो शॉक को अब्जॉर्ब करने भी 1-2 दिन लगता है और फिर उसके बाद में, क्योंकि हम संविधान को मानने वाले लोग हैं, हम देश के न्याय सिस्टम पर भरोसा रखते हैं, हमारा लॉ जो है उस पर हम भरोसा रखते हैं, तो हम हमारी लड़ाई लीगली लड़ने में बिलीव करते हैं. तो हमने ये लड़ाई लीगली लड़ने की वजह से हमारे जो प्रोसीडिंग्स चल रहे थे उसको टाइम देते हुए हमने मीडिया को होल्ड पे रखा, क्योंकि मीडिया में जो लोग पेड PR करके हमको डिफेम करने की कोशिश कर रहे थे वो ऑलरेडी हमारे न्यूज़ मीडिया में चला रहे थे. तो आज ये कॉन्फ्रेंस बहुत ज़रूरी थी लोगों को गलत साबित करने के लिए, जो हमने आज इसीलिए ली है. आगे की लड़ाई तो कोर्ट में ही है. जिन्होंने इल्ज़ाम लगाए हैं उनको भी मैं कोर्ट में ही देखूंगी और जिन्होंने मेरे डैड को साबित करने की कोशिश की है कि वो महाराष्ट्र के रहवासी नहीं है उनको भी हम कोर्ट में देखेंगे. तहसीलदार को भी हम कोर्ट में देखेंगे जो हमारे खिलाफ जिन्होंने 1 साइडेड रिपोर्ट पास करी है, उनको भी हमने लीगली एक नोटिस भेजी है. हमने लोकमत जो न्यूज़ चैनल है और एक सुफियान खान, जावेद सिद्दीकी, फराज सिद्दीकी और NCP SP का एक इंस्टाग्राम हैंडल है, ऐसे पेजेस को डेफेमेशन का नोटिस भेजा है, लीगल नोटिस भेजा है, क्योंकि उनके ज़रिए ऐसे फ़ोटोज़ और बैनर्स चलाए गए जिस पे मेरे फ़ोटोज़ यूज़ किए गए और जो कि क्लियरली एक पॉलिटिकल प्रोपेगेंडा है. ये लोगों को दिख रहा है, ये इलेक्शन जीतने के बाद की जो इनसे हार बर्दाश्त नहीं हुई है इनकी, इसीलिए इन्होंने ये मीडिया प्रोपेगेंडा करके हमको डिफेम करने की कोशिश की है. तो इनको लीगली जवाब दिया जाएगा. ठाणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिकेच्या बोधचिन्ह असलेल्या नगरसेवक ओळख चिन्हाचं वाटप महापौर शर्मिला पिंपोलकर, महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर शर्मिला पिंपोलकर यांनी घेतलेल्या पुढाकाराने नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद सदस्य असलेले बोधचिन्ह वाटप करण्यात येते. त्याप्रमाणे ठाणे महापालिका सदस्यांना ओळखपत्रासोबतच नगरसेवक दर्शवणारे ओळख चिन्ह द्यावे अशी मागणी शिवसेना गटनेते पवन कदम यांनी पत्राद्वारे महापौरांकडे केली होती.
महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी याबाबत ठाणे महानगरपालिकेतील सर्व सदस्यांना महापालिकेचे बोधचिन्ह असलेले ओळख चिन्ह देण्याबाबत आयुक्त राव यांच्याकडे पत्र दिलं होतं. त्यानुसार आयुक्त राव यांनी तातडीने दखल घेत महानगरपालिकेतील नगरसेवकांना बोधचिन्ह देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार या ओळख चिन्हाचं वाटप सर्व नगरसेवकांना महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माचीवाडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे 12वी गुरुत्ववाहिनी क्रमांक 1, 2, 3 वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सदर कामानिमित्त गुरुवारी 23 एप्रिल ते रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये वागळे प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.